बेपत्ता तरुणाच्या हत्येचा वर्षभरानंतर उलगडा. आर्थिक व्यवहारातून मित्रानेच केला खून. डीएनए अहवालाने मृतदेहाची ओळख पटली. तालुका पोलीस ठाण्यात सप्टेंबर 2025 मध्ये बेपत्ता झालेल्या तरुणाच्या प्रकरणाचा तब्बल वर्षभरानंतर उलगडा झाला असून आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादातून त्याच्या मित्रानेच गळा आवळून खून केल्याचं तपासात निष्पन्न झालं. रविवार दिनांक 12 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह दुधना नदीत फेकल्याचंही समोर आलं असून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश नगर येथील ऋषिकेश प्रकाश पवार हा 22 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी घरातून बाजारात जात असल्याचं सांगून बाहेर पडला होता. त्यानंतर तो परत न आल्याने त्याची आई ज्योती प्रकाश पवार यांनी 24 सप्टेंबर 2025 रोजी तालुका पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार मिसिंग नोंदवून पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली. मोबाईलच्या कॉल डिटेल्सची तपासणी, मित्राचे जबाब तसेच शोधपत्रिका प्रसिद्ध करूनही त्याचा ठाव ठिकाणा लागला नव्हता. दरम्यान कदीम जालना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या तपासादरम्यान अटक संशयित आरोपी अविनाश अंकुश वाघमारे याच्याकडून चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने ऋषिकेश पवार याच्यासोबत पैशाच्या व्यवहारातून वाद झाल्याचं आणि बठाण शिवारातील स्वतःच्या शेतात झालेल्या झटापटीत त्याचा गळा ओळून खून केल्याची माहिती दिल्याचं पोलिसांनी सांगितलं. या घटनेवेळी यशराज खांडे भराड हा देखील सोबत असल्याचं तपासात समोर आलंय. त्यानंतर पोलिसांनी दुधना नदी परिसरातील विविध पोलीस ठाण्यांमधील अनोळखी मृतदेहांच्या नोंदींची पडताळणी केली. अंबड पोलीस ठाण्यात 1 ऑक्टोबर 2025 रोजी नोंद झालेल्या एका अनोळखी मृतदेहाची माहिती संशयास्पद वाटल्याने त्यांनी डीएनए तपासणी करण्यात आली. न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेच्या अहवालात या मृतदेहाची ओळख ऋषिकेश पवार अशी निश्चित झाली असून ज्योती पवार या त्यांच्या जैविक माता असल्याचं स्पष्ट झालं. तपासात आरोपीने खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह स्कॉर्पिओ वाहनातून गोलापांगरी येथील पुलावर नेऊन दुधना नदीच्या प्रवाहात फेकल्याचंही निष्पन्न झालं.